तेज लोकल थोड़ी ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 6 पर आ रही है। ये लोकल भांडुप मुंबई मडगांव मांडवी एक्सप्रेस है। The train arrives on platform number 7 is 10103 now मुंबई मडगांव मांडवी एक्सप्रेस। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी बॉस किती वाक्यात रे नारळ ठेव घालती थंडी इकडे कर मला काय कळत दिसत नाही खाली काय चाललंय. तुम्ही शहराला गारा नाही घाल सगळ्यांकडे लागून हे काम ते चांगलं होऊन द्यायचं बोलतो कार्यक्रम चांगला खूप वेळेवरती नियोजित पद्धतीने झाला पाहिजे असं बोलतो अंता अगरबत्ती लाव फोटो घ्या गावच्या ग्रुपवरती टाकायला आधी पकडली तरी समोरच्याला दिसणार नाही बॅटिंग सांगितले जीबीसीसी धुळे या टीमला आपण पाहतो समोरच्या दिशेने उडवला फ्लॅग पॅरलल दोन सीमारेषेच्या बाहेर इट्स आउट ऑफ द पाथ षटकार गतीचा बॉल गुडलेन स्पॉट म्हणून चला टीम दरेक संघ बॅट्समन पाडवा लागेल तो मारणार आहे आता टीम अवयव संघ फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच मॅचला सुरुवात कर 5-42 ची आवश्यकता चला टीम पुरुष कॅप्टन कोणाचे बॅटिंग साठी मैदानावरती दाखल झालं आल्या साईडला केला सागर पवार यावेळेला फटका बसला लाल्या चेंडूपासून दूर राहतोय काय घडेल या बॉलवरती मी नाही पाडणार लांब मारणार हे झुकेगा नाही हे ठोकेगा
आणि पहिलं अर्धशतक सोमेश्वर चषक 2025 मध्ये. आणखीन एक पाचवा येईल का? आलाय. आलाय पृथ्वी गोदाय आणि आणखीन एक आलाय. शाबास. चेंडू 6 षटकार. सचिनची पारी. लय भारी किशोरचा पहिला बॉल बॅटला फिरवायचा. हो इथे फटका बसलाय. बॉल हवेत आहे. विक्टर पाठीमागे चाललाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं. पुढ्यात आलेला बॉल आणि लांब षटकार तो लावलाय. संदीप पुढचा बॉल लगातार 2 चेंडू आणि त्याच्यावरती 2 षटकार आल्यात. अजय शेलार खरं तर यासाठी मेहनत ती करावी लागते. ती तो करत असताना विजेत्या संघाच्या अगेन्स्ट लगेच सामना होईल. 12 बॉल 21 ची आवश्यकता असताना पहिल्याच बॉल वरती स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी सुरेश दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साईनाथ जाधव ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. संजयजी शेलार साहेबांना की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक द्यायचंय. तर सोमेश्वर चषक 2025 उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट दाबेकर टीमचा अक्षय जाधव ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज संजय दादा शेलार यांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक मात्र दिलं जात आहे. त्यानंतर बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि मी विनंती करेन सचिन दादांना की सचिन दादा आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचंय. मी विशाल दादांना विनंती करेन विशाल दादा की आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचंय. उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय कुरोशी संघाचा सुजल मोरे. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी विशाल दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचंय. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा मान जातोय अर्थातच दाबेकर संघाचा रोशन जाधव. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. मी विनंती करेन सचिन दादा यांना की आपल्या शुभ हस्ते KSK 25 द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ आहे. तत्पूर्वी एक सन्मान 2025 द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलाय कुरोशी टीम. एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करेन अध्यक्ष साहेब आपल्या सर्व तिन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सोमेश्वर चषक 2025 चा द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ कुरोशी संघ साईला की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र डेडिकेट केलं जातं. जोरदार टाळ्या. मोठेपणा दाखवलाय आणि हेच इथूनच क्रिकेटर घडतो आणि पुन्हा एकदा आणि यंग खेळाडू आहे. आज कॅप्टन्सीची भूमिका देखील त्याने बजावली. खूप चांगली कॅप्टन्सी संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकावणारा संघ संपूर्ण मान्यवरांना मी विनंती केली की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचंय आणि आवाज देऊया. विजेता संघ ठरलाय सोमेश्वर चषक 2025 मध्ये दाबेकर संघ. प्रथम क्रमांकाचा मान पटकावणारा संघ पर्व क्रमांक 6 सोमेश्वर चषकामध्ये पर्व क्रमांक 6 होता आणि 6व्या क्रमांकाचा 6व्या पर्वाचा मान पटकावणारा संघ चॅम्पियन ठरतोय. अर्थातच दाबेकर संघ.